नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी 1 वाजता सुरुवात करते. घरातले सर्व कामं आवरून झाले आणि आत्ता बसतोय जेवायला. गुड्या पण बसली जेवायला आणि ती म्हणते मला काही दाखवू नको. तर मुलांचे पेपर चालू आहे. आज काही पेपर नाही होता गुड्याचा. गुड्या घरीच आहे, अभ्यास करते. अभ्यास चालू होता तिचा. आता जेवण करते. दादा आता आला आणि दादाला सर्दी खोकला ताप इतका झालेला आहे ना, तुम्हाला काय सांगू. तर हा गरम आहे त्याचं, त्याला जेवण देते मी पहिले. मी पण बसते जेवायला. चला, स्वयंपाकमध्ये काय बनवलं आहे ते पण दाखवते. आणि सर्व कामं आवरून झाले. भांडे कुंडे लावायची बाकी बुवा, पण सर्व आवरून झालेले. सकाळी माहिती का, साड्या घ्यायला आलेल्या होत्या बाया. परत त्यांच्यात गेला माझा अर्धा पाऊण तास. त्याच्यातच वेळ गेला. नाही तर केव्हाचं आवरून झालं होतं. केव्हाचं आवरून झालं असतं माझं. आणि आज देवपूजा वगैरे काही नव्हतं. आता 10 दिवस नेम पाळायचा आहे, सुतक आहे आम्हाला. तर देवपूजा राहत नाही, तर मग सर्व कामं आवरून झाले माझे. नाहीतर मग देवपूजा राहिली का मग 15-20 मिनटं आपल्या देवपूजा वगैरे मध्ये जातात. परत फुलं वगैरे आणतात. आता सध्या फुलं निघताय आमचेवाले, मस्त फुलं निघताय, इतके भारी निघताय. का ग गुडिया, तू काय घेतलं? लोणचं घेतलं का? कढी सोबत लोणचं नाही खाणार बेटा. तर आता मी पण बसते जेवायला, कारण की इतकी भूक लागली ना. सकाळपासून धावपळ, वरचं सर्व आवरून आली. आणि 2 दिवसापासून आहे ना कंटिन्यू पाहुणे होते. लग्न होतं तर तिथले पण पाहुणे आलेले होते. तर कंटिन्यू पाहुणे असल्यामुळे ना पूर्ण वरती पसारा झालेला होता. आज सकाळी मी तेवढा पसारा सर्व आवरून आली. तर बाहेर सर्व आवरून झालेले. आणि 2 दिवसापासून पाहुणे असल्यामुळे ना इतकी थकून गेलेली ना, तुम्हाला काय सांगू. आणि अजिबात वेळ भेटत नाही आहे. कालसुद्धा म्हटलं चला व्हिडिओ करीन, पण वेळच भेटला नाही. आणि मुलांमध्येच जातोय आता सध्या तरी. आणि उन्हाळा, कडक ऊन पडतंय, इतकं ऊन पडतंय ना, अक्षरशः बाहेरसुद्धा निघायची इच्छा होत नाही. तर पहिले आता मी जेवण करून घेते आणि मग कंटिन्यू आज व्हिडिओ बनवते. चला, हे बघा, इथं मी कढी बनवलेली आहे. आणि कढीला बघा किती तेल सुटलेलं आहे, कारण की मलाई वगैरे होती मी. आणि घरची आपली जे घरी आपण दही मुरलेलं राहतं ना, त्याची कढीचा चव आणि बाहेरच्या ताकाचा चव वेगळाच राहतो. आपण हे बघा, घरची दही तर घरचीच राहते. तेल वगैरे सुद्धा खूप छान सुटलेलं आहे. आपण काय करतो माहिती का, मलाई वगैरे बी राहिली तर ती आपण दहीमध्ये टाकून देतो. त्याच्यामुळं बघा तेल खूप छान असं सुटलेलं आहे. आणि इथं मी फक्त 2 भाकरी बनवल्या होत्या, साहेबांना दिल्या. आणि एवढी होती तर मग मी ती वरतीच ठेवली. टोपल्या वगैरे मध्ये काही ठेवली नव्हती. त्याच्यात वेगळंच काहीतरी वाटतं. का गा गुडिया, तू तेल सांडून टाकलं? हे काय, तर गुड्याने तेल सांडून टाकलं. खाली तेल होतं. आणि रात्रीची थोडीशी भाकर आहे, ती भाकर मी काही टोपल्यात ठेवली नाही, ती मला गाईला खाऊ घालायची. आणि इकडे मी कुरडईची भाजी बनवलेली आहे. इकडे दूध गरम केलेलं आहे, ते थोडंसं गरम आहे, त्याच्यामुळं मी फ्रीजमध्ये काही ठेवलं नाही आहे. आणि इकडे भात किचनवर आवरून ठेवला, त्याच्यामुळं मी हे एका साईडला लावलं. आता जेवणं वगैरे झाले काय, हा इथला पसारासुद्धा आवरून होईल आणि भांडेसुद्धा लावले जातील. त्याच्यामुळे जेणेकरून मग पूर्ण पसारा आवरला का मग किचन छान वाटतं. पण आता भांडेकुंडे आवरले ना, थकून गेली. पहिले म्हटलं आता जेवण करून घेते आणि मग हा पूर्ण किचन वाट्यावरचा पसारा आवरते. तर तेवढ्यात गुड्याने इथं तेल सांडून टाकलेलं आहे. तुम्हाला काही दिसत नसणार, पण इथं तेल सांडलेलं आहे. तर आता मी ते तेलसुद्धा धुवावं लागेल डायरेक्ट किचन वाटा, तेव्हा ते तेल निघेल. चला, जेवण करून घेते आणि मग कामं आवरायला घेते नंतर. 5:45 झालेले. घरातले संध्याकाळचे सर्व कामं आवरून झालेले. पाणी आलेलं आहे. बाहेरचं पोर्च वगैरे सर्व धुवून झालेलं आहे. माठ भरून झालेले. आणि बाहेर दाखवते तुम्हाला, इतकं छान वाटतंय ना, तुम्हाला काय सांगू. आणि गुड्याचं चालू इथं अभ्यास. हे बघा, बऱ्याच दिवसापासून मी झाडं काही दाखवले नव्हते, पण इतके छान वाटतं ना पाणी वगैरे मारलं की. आणि झाडांना पण पाणी टाकलं, सर्व झाडांना पाणी टाकावं लागतं. आणि वेल बघा आपला, कटिंग वगैरे केलेली आमच्या साहेबांनी त्याची. हे झाडं. आणि इकडे
पाणी वगैरे टाकून दिलं, बाहेर रांजण भरले, पोर्च वगैरे धुवून क्लीन झाले सर्व. हे बघा, गाडीसुद्धा धुतली मी दादाची. त्या झाडांना पाणी टाकलं. चल, आता उठला माझा दादा. दादा लाईट बंद करते आणि वरती जाते. थोडासा साड्यांचा पसारा आहे, तो पसारा आवरते. तर चल, तुम्हाला घेऊन जाते पसारा. बघ, दरवाजा लावून घेऊ का? साड्या घ्यायला आल्या होत्या त्या ताई, त्याच्यात माझा वेळ गेला. 1-1.5 तास गेला माझा त्याच्यातच. तर एवढा पसारा काढून ठेवलेला आहे, एवढा परत लावायचा, परत कोणी आलं की परत टाकायचा, अशी रोजचीच चालू आहे धावपळ. हे बा, एवढा पसारा आता लावून घेते आणि परत कोणी आलं का परत टाकायचं. एवढ्या साड्या. 5:45 झाले तरी ऊन बघा तुम्ही, कडक ऊन. झाडं दाखवते, झाडांना पाणी टाकावं लागते. पाणी टाकून देते झाडांना. पाणी कोरडे झाले बघा. खालच्या झाडांना तर टाकलं, पण वरच्या झाडांना टाकायचं बाकी होतं. सुकून गेले ग बाई झाडं. इकडे पण वरतीच होती मी आणि आता खाली आली. तर काय बनवू म्हटलं स्वयंपाकमध्ये. गुड्याला म्हटलं, कृष्णाला, आणि कढी आहे. तर कृष्ण आणि गुड्या म्हणते खिचडी बनव, कढी आणि खिचडी खाऊ आपण. तर आता कढी आणि खिचडी बनवते. सकाळचं काहीच नाही आहे, तर फक्त कढी आहे आणि थोडीशी भाजी उरलेली. तर आता मी मस्त कढी बनवते आणि ह्या भाकरी आहे तर टाकल्या गेल्या, मी गाई आली नाही तर या साईडला ठेवते. पसारा इतका पसारा होऊन जातो ना. ठेवून देते, पटकन खिचडी होईल. टेन्शन नका. खिचडीची तयारी करते आता पहिले. टाकून झालेली आहे. पाणी गरम होतं ना, त्याच्यामुळे आपल्या 3 शिट्ट्या पटकन होतील आणि 3 शिट्ट्या बस होत्या खिचडीला. आणि गुड्याची चालू आहे इथं मस्ती. आणि तिचा बर्थडे येतो 12 मार्चला. तर
प्लॅनिंग चालू आहे माझ्या ताईची, कुठे करायचा, काय करायचा. तर ती त्या दिवशी सांगणार आहे. आता म्हणते नको सांगू मम्मी, तर आम्हाला आता काही घरी करायचं नाही ना. काय म्हणते? काय? अच्छा. तर आता पटकन जेवण करून घेतो, कारण की यांचे मित्र आणि त्यांची बाई येते साड्या घ्यायला. तर 8:30 वाजेपर्यंत येतो म्हणे आम्ही. आमचे साहेब आता झाले तर ते सांगत होते तर. आणि म्हणून मग आता पटकन जेवण करून घेतो आम्ही पण. कसं मग कोणी आलं म्हणजे मग वेळ जातो. तर मुली पण येणार आहे आमच्याकडे सुट्ट्यांमध्ये. आणि गुडिया का बरं येत नाही माहिती का व्हिडिओ मध्ये? तर तिने तिच्या दादाचं टी शर्ट घातलेलं आहे, त्याच्यामुळे येत नाही. ये ना इकडे का ग? तर दादाचं टी शर्ट घातलेलं आहे. दादाचं पण नाही येते, पप्पांचं आहे. कृष्णा त्याच्या पप्पांचं घालते आणि मग ते त्यांच्या दादाच्या कपाळात राहतं ना, तर तिने मी तिच्या पप्पांचं टी शर्ट घातलेलं. म्हणजे दोघी भाऊ बहिणी पप्पांचे टी शर्ट घालताय आज. तर खिचडी उडीला जातात तशी धडे उडून गेले बघ. ताई गाय आली का सांग मला. बापरे गाय शेती गाय. आणि आमच्या माठामध्ये ना इतकं पाणी थंड राहतं ना, काय सांगू. तुमच्या फ्रीज मध्ये सुद्धा भेटणार नाही, इतकं थंड पाणी भेटतंय. त्यांचे मित्र आणि त्यांची बाई आलेल्या होत्या साडी घ्यायला. साडी घेऊन गेले. तर आता टाइम किती होतं माहिती का? 11 वाजता आहे आणि ते गेले 11:45ला. मग बसलो आम्ही. गुडिया पण बसलेले. अभ्यास चालू आहे गुडियाचा. उद्या पेपर आहे गुडियाचा. आणि कशाचा पेपर आहे बाई? इंग्लिशचा पेपर आहे. आणि दादा थोडा बाहेर बसला आहे, कधी जात नाही. आणि शेजारचा मुलगा जवळ बसलेला आहे. म्हटलं बस 5-10 मिनटं मी बसली तोपर्यंत. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओमध्ये काही नव्हतं, पण म्हटलं चला दाखवते मी किती बिझी राहते. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी.